नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी बुलेटिन मध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात राजकीय आखाड्याच्या काही बातम्यांनी. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईतील काँग्रेस कार्यालयामध्ये शिरून केली तोडफोड. अमित शहा यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे निषेध व्यक्त करत तोडफोड केल्याची माहिती. भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज. मुंबई काँग्रेस कार्यालयामध्ये तोडफोड केल्यानंतर पोलिसांकडून कारवाई. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आंदोलनादरम्यान राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या फोटोवर शाईफेक आणि खुर्चीची सुद्धा फेकाफेक. काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देताना कार्यालयामध्ये जात भाजपकडून तोडफोड करणं गुंड प्रवृत्तीचं, लोकशाही पद्धतीनं आपलं म्हणणं मांडलं पाहिजे, वडेट्टीवारांची टीका. आम्ही आंदोलन केली पण आम्ही काय कोणावर दगड फेकला काय? परंतु त्याला प्रत्युत्तर म्हणून आमची कार्यालय तोडफोड करत असतील तर मात्र हे या देशामध्ये आता लोकशाही जिवंत राहिली का? यावर तुरंत कारवाई. भाजपच्या गुंडांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर भ्याड हल्ला केला. बाळासाहेब थोरात यांचं ट्विट करत भाजपवर केली टीका. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे हल्ला करायचा. मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं. काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्यावरून वर्षा गायकवाड आक्रमक. आज मी वर्षा गायकवाड, मला सकाळी आम्ही जात असताना थांबवण्याचं काम झालं. आज बरोबर महाराष्ट्रामधल्या देशामधल्या एकच ऑफिसची तोडफोड झाली. ती कोणाच्या ऑफिसची झाली? मुंबई काँग्रेसच्या ऑफिसची झाली, ज्याचे अध्यक्ष मी. मुंबई काँग्रेस कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा निषेध. सकाळची संसदेतील आताची मुंबईतली घटना निंदनीय. काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्यावर खासदार चंद्रकांत हंडोरेंची प्रतिक्रिया. तर मार्करवाडीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी लोकांना धमकावलं गेलं. मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप. तर दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, फडणवीसांचा इशारा. संसदेत आंदोलनादरम्यान भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी. राहुल गांधी यांनी धक्का दिलेले मुकेश राजपूत हे त्यांच्या अंगावर पडल्यामुळे दुखापत झाल्याचा प्रताप सारंगी यांचा आरोप. संसदेत जाताना भाजप खासदारांकडून अडवण्याचा प्रयत्न झाल्यानं धक्काबुक्की. भाजप खासदारांकडून मला धमकी. राहुल गांधींचाच भाजपवर पुन्हा आरोप.